नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा. आज आपण चांदवड या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण इंद्रायणी किल्ला पाहणार आहोत. माझ्यासोबत महेश तावरे, राजू तडवी आहे आणि मी स्वतः प्रकाश पाटील. हा गड दाखवण्यासाठी मार्गदर्शक श्री सावलीराम आहे. गडावर येण्यासाठी वडबारे तसेच राजधेरवाडी आणि इंद्राणीवाडी यावरून वाटा आहे. आम्ही मुंबई ते मनमाड व पुढे राजू तडवी यांच्या वाहनाने राजधेरवाडीकडे निघालो. मनमाड स्टेशनलाच न्याहारी आटोपून मार्गदर्शक सावलीराम यांना इंद्रायणीच्या पायथ्याशी येण्यास सांगितले. इंद्रायणीवाडीच्या सुरुवातीलाच 3 ते 4 घरं आहेत. येथून किल्ला सहज दिसतो. आपल्याला जर मार्गदर्शक मिळणार नसेल तर आपण येथील गावकऱ्यांना वाट दाखवण्यासाठी सोबत घेऊन जाऊ शकतो. हे गावकरी नियमित गुरे आणि बकऱ्या चरण्यासाठी इंद्रायणी पठाराकडे येत असतात. आम्ही सकाळी 7:30 वाजता ट्रेकला सुरुवात केली. अर्धा तास चालल्यानंतर मार्गदर्शक सावलीराम यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी पुढे गडावर येण्यास असमर्थता दर्शवली. गडापर्यंतचा मार्ग कसा आहे याच्या खाणाखुणा आम्ही जाणून घेतल्या आणि पुढची वाट धरली. येथे आपल्याला सुरुवातीलाच हनुमंताची मूर्ती वाटेत दिसते. एका खूपशा मोठ्या माळरानावरून किंवा माचीवरून आपण पोचल्यावर गडाच्या डाव्या टोकाच्या दिशेकडे आपल्याला जावे लागते. या दिशेलाच किल्ल्याचा मार्ग आहे. त्या रोखाने आम्ही पुढे पुढे निघालो. जसजसे पुढे जात होतो तसतसे वाट ठळक होत चाललेली होती. त्यामुळे पुढची वाट चुकण्याची शक्यता कमी होती. कातळ भिंतीच्याकडे गेल्यानंतर वडबारे गावाकडून आलेली वाट आपल्याला दिसते. या वाटेवरच हनुमंताची मूर्ती आहे. या वाटा एका ठिकाणी मिळतात. कड्यालगतच पायऱ्या आहेत. सुरुवातीच्या पायऱ्या मात्र नामशेष झालेल्या आहेत. येथे दगड रचून पायरी मार्ग केलेला आहे. येथून पुढे पाण्याच्या टाक्या आहेत व तसेच काही गुफा आहेत. काही गुहा ह्या कोरून अर्धवट सोडलेल्या वाटतात. काही भागात आपल्याला तटबंदीचे अवशेष देखील पाहावयास मिळतात आणि पायऱ्या देखील आहेत. या कातळ कड्याच्या येथे 2 गुहा पुरलेल्या आहेत. त्यापैकी एका गुहेमधील पाणी हे पिण्यायोग्य आहे. ही कातळ भिंत कोरून गडावर जाण्यासाठी मार्ग बनविला आहे. याची रचना एका बाजूने कापलेल्या नळीसारखी करण्यात आलेली आहे. या मार्गावरून चालताना माथ्यावर कातळ भिंतीची छत आहे. या मार्गाने जवळपास 50 ते 60 पायऱ्या चढून गेल्यावर आपण काटकोनाकडे वळतो. येथे कातळ फोडून खिंडीसारखी रचना करण्यात आलेली आहे. या मार्गाने अंदाजे 100-1 पायऱ्या चढल्यानंतर प्रवेशद्वाराच्या अलीकडे डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या आणि फारशीमध्ये लिहिलेला शिलालेख आपल्याला पाहावयास मिळतो. गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष केवळ आजमातीस शिल्लक आहे. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर थोडी चढाई केल्यानंतर समोरच बाजूला उजवी बाजूकडे कातळात कोरलेल्या गुहा दिसतात. याच ठिकाणी 3 वाटा फुटतात. प्रथम उजवीकडे जाणारी वाट धरावी. थोड्याच अंतरावर कातळात कोरलेल्या गुहांची रांग दिसते. येथूनच समोर राजधेर व डावीकडे कुलधेर किल्ला दिसतो. दूरवर धोडप, इखारा, कांचना, रावळ्या, जावळ्या इत्यादी किल्ले दिसतात. या सर्व गोष्टी पाहून मागे फिरून नंतर आपण आल्या वाटेने यावे. थोडे अंतर चालल्यानंतर बुजलेले पाण्याचे टाके आणि वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. येथूनच सरळ वर जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च टोकाकडे जाते. वास्तूच्या बाजूने खाली उतरण्याची वाट पुढे गेल्यानंतर कातळात खोदलेल्या महादेवाच्या मंदिरापाशी जाते. मंदिरासमोरच दगडात बांधून काढलेला तलाव आहे. मंदिराच्या बाजूला कातळात कोरलेली अरुंदशी गुहा आहे. मंदिराच्या पुढे जाणाऱ्या वाटेने गडाच्या सर्वोच्च टोकावर जाता येते. महादेवाचे दर्शन घेऊन गुहेच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर एक मोठा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या पायऱ्या त्या ठिकाणी कोरलेल्या आहेत. तलाव पाहून मग मागे फिरावे आणि महादेवाच्या मंदिराकडे यावे. डावीकडची वाट आपण पकडावी. थोडे पुढे गेल्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या उतरून उजव्या बाजूला पाण्याचे टाके आहेत त्या ठिकाणी जावे.
उजव्या बाजूला आणखी एक पाण्याची टाकी आहे. येथील गुहा आहेत त्या ठिकाणी जास्तीचे कोरीव काम आपल्याला आढळत नाही. समोरच 2 शिखरे असलेला डोंगर दिसतो. याला 3.5 रोडग्यांचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या मागे नाशिक धुळे महामार्ग आणि त्याच्या मागे चांदवड किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर आपली गडफेरी ही पूर्ण होते. इंद्राई किंवा इंद्रायणी हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला किमान 1.5 ते 2 तास लागतात. या किल्ल्यावर येण्यासाठी राजधेर मार्गे आपण येऊ शकतो, तसेच वडबारे मार्गे येऊ शकतो. आम्ही मात्र इंद्रायणी वाडीच्या मार्गाने आलो. ही वाट काहीशी सोपी आणि दमछाक न करणारी आहे. या गावाकडे येण्यासाठी आपल्याला नाशिक किंवा मनमाड पासून चांदवड गाठावी व चांदवड पासून आपल्याला एखाद्या खाजगी वाहनाने किंवा ST बसने आपल्याला येता येते. तो बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण या किल्ल्याला अवश्य भेट द्या. आपल्याला एका दिवसात या ठिकाणचे 2 कोणतेही किल्ले करता येतात. ते 2 किल्ले म्हणजे राजधेर किंवा इंद्राई किंवा कोलधेर हे किल्ले आपल्याला करता येतील. हा व्हिडिओ आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले, देव देवालय तसेच ऐतिहासिक वास्तू आपण सर्वांना कळावीत यासाठी बनविला आहे. यामध्ये काही चुका त्रुटी किंवा कमी असल्यास त्याबद्दल क्षमस्व. आपण किल्ल्यावर जाताना कोणत्याही प्रकारचा केरकचरा करू नये. प्लास्टिकचा कचरा तर करूच नये. आपले गड किल्ले स्वच्छ आणि चांगले ठेवण्यासाठी आपण सहकार्य करूया. तसेच या ठिकाणी कोणतेही अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. ही वाट किल्ल्याच्या डाव्या बाजूला जाते आणि थेट शिड्यांच्या मार्गाकडे जाते. किल्ल्याचा हा मार्ग घसरगुंडीचा आहे. जाताना थोडे सावकाशच गेलेले बरे. आता आपण किल्ल्याच्या मुख्य माचीकडे आलेलो आहोत आणि इंद्रायणी किल्ला हा आपल्याला सहज दृष्टीपथास आलेला आहे. खालून हा छोटा वाटणारा किल्ला जसजसे आपण पुढे जातो, वर जातो, त्या ठिकाणी भले मोठे असे पठार आपल्याला पाहायला मिळते. हा किल्ला फिरण्यासाठी किमान आपल्याला 1 ते 1.5 तास आवश्यक आहे. दूरून एखाद्या बोटीसारखा वाटणारा हा किल्ला आहे तो राजधेर किल्ला. किल्ल्याला नव्याने लावलेली शिडी आपल्याला इथूनही सहज दिसते.
इंद्रायणी किल्ल्यावर भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच याचा पठाराचा परिसर हा देखील भव्य आहे. त्यामुळे त्या काळामध्ये भरपूर लोकवस्तीचा हा प्रदेश असावा असे वाटते. आम्हाला आमचे मार्गदर्शक श्री सावलीराम यांनी कसे जायचे आणि या रस्त्यावरील काही खाणाखुणा दाखविल्या. त्यामुळे आम्ही वरपर्यंत सहज जाऊ शकलो. प्रत्येक गडावरील सर्व माहिती तसेच त्या गडावरील सगळी स्थानं बघण्याचा अट्टहास असलेले आमचे मित्र महेश तावरे. मार्गावरील एखादा रस्ता परत येताना चुकू नये यासाठी एक खूण म्हणून दगडावर दगड रचणे हे कार्य महेश तावरे करत होते. पुसट दिसणारी वाट पुढे पुढे अगदी ठळक झाली होती आणि ती पायऱ्यांच्या दिशेकडे जात होती. आतापर्यंत गडावरील खाणाखुणा किंवा एखादी पायरी किंवा एखादा कोरलेला दगड या स्थानावर आम्हाला सापडला नाही. सुरुवातीलाच आम्हाला श्री हनुमानाचे दर्शन मिळाले तेवढेच होते. इकडच्या डोंगरांची रचना किंवा किल्ल्यांची रचना ही राजधेर, कोलधेर आणि इंद्रायणी थोडीशी समानच भासते. या किल्ल्यांच्या माचीवरती अनेक गुहा कोरण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी गुहा कोरता आल्या नाहीत म्हणून त्या तशाच अर्धवट सोडलेल्या पण आपल्याला लक्षात येतात. या स्थानापासून पुढे काही पायऱ्यांचे दगड किंवा कोरलेल्या पायऱ्या थोड्या दृष्टीपथास आल्या आणि हा मार्ग आता किल्ल्याच्या दिशेने अगदी जवळ येऊ लागला होता. त्यामुळे आम्हाला देखील आनंद झाला. गडाच्या मार्गापर्यंत थेट पोहोचलो की नाही हे आम्हाला आमचे मार्गदर्शक श्री सावलीराम यांना सांगणे होते. आम्ही येथून हात करून त्यांना परतण्याची खूण केली. आधी आलेल्या काही ट्रेकर्स मंडळींनी येथील झाडांना रिबन्स बांधल्या होत्या. आलेला मार्ग हा बरोबर आहे याची ही खूण होती.
ह्या गडावर येणाऱ्या काही पायऱ्या आहेत त्या सध्या खंडित झालेल्या आहेत. बंधूंनो, आता आपण गडाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. पलीकडच्या वाटाही आता दिसू लागल्या होत्या आणि येथून आम्हाला आमचे मार्गदर्शक सावलीराम देखील अजूनपर्यंत त्याच ठिकाणी असल्याचे दिसले. पुन्हा एकदा परतण्याची आम्ही खूण केली. वडबारे या गावातून येणारी वाट आपल्याला दिसत आहे. या मार्गावर देखील श्री बजरंगबली आपल्याला खाली समोरच असल्याचे दिसते. मित्रांनो, हा आहे 3.5 रोडग्यांचा डोंगर आणि याच्या पलीकडेच आहे चांदवड किल्ला. ही समोरच वडबारे या गावातून आलेली वाट आणि या वाटेवर बजरंगबलीचे स्थान. खालून काहीसा छोटा वाटणारा किल्ला वर आल्यानंतर अति भव्य असल्याचा दिसून येतोय. या ठिकाणावर काही तटबंदींचे अवशेष आहेत, तसेच कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या देखील आहेत. ही काहीशी खंडित केलेली आणि दगडांच्या मार्गावर असलेली किल्ल्याकडे जाणारी पायऱ्यांची वाट. आपण आता किल्ल्यावर न चढता या किल्ल्याखालील असलेल्या गुहा, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काही गुहा आहेत त्या पाहून घेणार आहोत. येथील पाण्याच्या टाक्यांचे पाणी हे पिण्यायोग्य आहे. ह्या डोंगराचा पूर्ण भाग कोरून या ठिकाणी केलेली वाट. येथील पायऱ्या या दगडामध्ये खोदलेल्या आहेत. या किल्ल्यावर काही ठिकाणी देवड्याही आपल्याला असल्याचे दिसून येते. ज्या प्रकारे हरिहर, भास्करगड, राजधेर, अंजनेरी तसेच त्र्यंबक
हे किल्ले बनवलेले आहेत त्याच पद्धतीचा हा किल्ला देखील आहे. हा पायऱ्यांचा मार्ग एक प्रकारे अदृश्यसा आहे. खालून आपल्याला पायऱ्या ह्या दिसत नाहीत. येथील हा मार्ग पाहून आपण आश्चर्यचकित झाल्या वाचून राहत नाही. हा मार्ग कसा केला असेल याचा आपल्याला मोठा प्रश्न पडतो. काही तुटलेल्या वास्तूंचे अवशेष देखील इतस्ततः विखुरलेले आहेत असे दिसते. या मार्गावर काही देवड्या आहेत, तसेच काही सामान ठेवण्यासाठी खोबण्या केलेल्या आहेत. हा आहे या गडावर येण्यासाठी असलेला मार्ग. या ठिकाणी पूर्वी मोठा दरवाजा असावा. आता पायऱ्यांच्या मार्गाने आपण वरती आलेलो आहोत. या गडाच्या पठारावरती आपण पोहोचलेलो आहोत. या पठाराच्या पहिल्या भागामध्ये जास्त वास्तू नाहीत, परंतु काही वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. या भागात महत्त्वाची वास्तू असावी किंवा एखादे मंदिर देखील असावे. येथून मुख्य मार्गावर सहज लक्ष ठेवता येत होते. या ठिकाणी एखादी पाणी साठवण्याची जागा असावी असे वाटते. या मधल्या भागावर आपल्याला कोणतीही ऐतिहासिक वास्तू दिसत नाही. एखाद्या वाड्याचे चौथरे आपल्याला दिसतील, पण मुख्य अशी वास्तू नाही. पुढे दिसणाऱ्या या डोंगराच्या बाजूला मुख्य वास्तू आहेत असे लक्षात येते. काही पुण्याचे मित्र आम्हाला या रस्त्यामध्ये भेटले. त्यांनी आम्हाला या गडावरील महत्त्वाच्या वास्तू कुठे आहेत याचे मार्गदर्शन केले. पुण्याचे हे मित्र आदल्याच दिवशी या किल्ल्यावरती आले होते. बहुतसे मित्र 50 पेक्षा जास्त वयाचे आहेत आणि यांनी आतापर्यंत बरेच किल्ले केलेले आहेत. आम्हाला पाहून त्यांना देखील आनंद झाला.
त्यांनी आम्हाला काही खाण्याच्या वस्तू देखील दिल्या. हे आहेत भास्कर. या पुण्याच्या मित्रांनी कालच राजदेर हा किल्ला पूर्ण केला आणि इंद्रायणी येथे निवासासाठी आले होते. इंद्रायणी किल्ला पाहून झाल्यावर हे देखील चांदवड या किल्ल्याकडे निघाले होते. किल्ल्यावरील आता महत्त्वाच्या वास्तू दिसू लागल्या होत्या. हा आहे किल्ल्यावरील एखादा मोठा वाडा. या भागातून समोर असलेल्या भूभागावर आपल्याला लक्ष ठेवता येते असे दिसते. समोरच 3.5 रोडग्यांचा डोंगर आणि पलीकडे असलेला चांदवड किल्ला. या ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाके दिसते. सध्या ते बुजलेले आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला दगडामध्ये खोदलेले गोल आकाराचे खाच खळगे पाहावयास मिळतात. येथे आपल्याला बांधकाम तसेच तटबंदी दिसत आहे आणि पाण्याचे भले मोठे टाके. या किल्ल्यावर बरेच पाण्याची टाके आहेत. येथेही आपल्याला खांब टाके दिसत आहे. या ठिकाणी देखील पाण्याचा संचय केला जात असावा. या ठिकाणी आपल्याला काही गुहा दिसत आहे. बहुधा या ठिकाणी निवासासाठी बांधल्या असाव्या. गडाच्या वर जाण्यासाठी गडाच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत. आता याच्या पुढे आपल्याला कातळात कोरलेल्या भरपूर अशा गुहा पाहावयास मिळत आहेत. काही गुहांमध्ये पाणी आणि चिखल असल्यामुळे या गुहा राहणे योग्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात राहण्याची सोय आणि गुहा असलेले हे एकमेव किल्ला असावा असे वाटते. या गुहांमधील खोल्यांची रचना बऱ्याच ठिकाणी समान आहे. गडावर येणाऱ्या गडप्रेमींना एक विशेष सूचना की आपण या गडांवरती कोणत्याही प्रकारचे आपले नामोल्लेख करू नये. ज्यावेळी हा गड बांधला त्या बांधलेल्या
कारागिरांनी किंवा कोणत्याही राजांनी आपले नाव या ठिकाणी कोरलेले नाहीये. आपण असे आपले नाव लिहून किंवा चित्रविचित्र असे चित्र काढून ही गड आणि किल्ले विद्रूप करू नयेत. या गुहांमधील, या लेण्यांमधील आतील भाग कसा आहे आपण थोडक्यात पाहूया. कारण सर्व खोल्यांमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही. काही ठिकाणी मधमाशा देखील वावरत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात लेणी असल्यामुळे खरोखरच या भागाचे, या किल्ल्याचे आश्चर्य वाटते. येथे देखील आपल्याला एक भली मोठी अशी गुहा दिसत आहे. बरेचशी ट्रेकर्स मंडळी येथील काही स्वच्छ असलेल्या गुहांमध्ये राहतात आणि येथे काही टाक्यांमधील पाणी देखील पिण्यायोग्य असल्यामुळे येथे निवासासाठी योग्य स्थान आहे. आपण दुरून पाहिल्यानंतर लक्षात येते या गुहांची लांबी कुठपर्यंत आहे ते. खरंच हे एक आश्चर्य आहे आणि नवलच आहे. इथून गडाच्या वरच्या बाजूकडे आणखी काही ऐतिहासिक वास्तू असल्याचे आपल्याला लक्षात येईल. येथील कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यांच्या आधारे आपण वरपर्यंत जाणार आहोत. वरच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव तसेच शिवमंदिर आहे असे कळते. येथील कातळामध्ये खोदलेले हे खड्डे, यामध्ये बांबू रोवून निवासासाठी सोय केली जात असावी असे म्हटले जाते. तर काहींचं म्हणणं आहे की या ठिकाणी ओळीत खोदलेले खड्डे, याच्यामध्ये लाकडाचे खांब कुजवून त्या ठिकाणी असलेल्या टणक अशा दगडाला एक भेग पाडण्यासाठी किंवा दगड फोडण्यासाठी केलेले आहेत. ही आहे आणखी एक पाण्याची टाकी. सध्या ती पूर्णपणे बुजलेली आहे. या टाकीत देखील पाणी नाही आहे. अशा प्रकारचे चित्रीकरण करण्याचा हा प्रथमच प्रयत्न.
मित्रांनो, किल्ला दाखवण्याच्या ऐवजी आपलंच तोंड दाखवत फिरणं हे बरोबर वाटत नाही. म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत नाही. परंतु या व्हिडिओमध्ये कसं दिसतंय हे पाहण्यासाठी मी हा केवळ बनवला आहे. आज या ट्रेकमध्ये मी प्रकाश पाटील आणि महेश तावरे माझ्यासोबत आहे. त्यामुळे आमचे चित्रण करण्यासाठी अन्य कोणीही मित्र नसल्यामुळे हा प्रकार आम्ही वापरला आहे. आमच्या पाठीमागे दिसत आहे तो रोडग्यांचा डोंगर आहे. समोरच आपल्याला या ठिकाणी कातळामध्ये खोदलेली एक गुंफा दिसत आहे आणि भगवा झेंडा लागलेला आहे. त्या ठिकाणी एक मंदिर देखील आहे. प्रथम आपण या ठिकाणची गुहा पाहून घेऊ आणि नंतर मंदिराकडे जाऊया. या गुहेच्या आतमध्ये काही पाणी आहे. हे कदाचित पाण्याचे टाके असावे. समोरच असलेला भगवा ध्वज शिव मंदिराकडील मार्ग दर्शवित होता. ह्या मंदिरासमोर तलाव आहे. हे तलाव दगडांनी बांधलेले आहे. या गडावर मोठमोठी अशी झाडं नाही आहेत. या मंदिराची देखील अन्य देवळांप्रमाणेच नासधूस करण्यात आलेली आहे. मुस्लिम आक्रांतांनी यावरील मंदिरे तसेच असलेल्या वास्तू तोडल्याचे आपल्याला दिसत आहे. इथे खंडित झालेला एक नंदी देखील आहे. खंडित झालेल्या वास्तू पाहून आपले मन अगदी खिन्न होऊन जाते. हे किल्ल्यावर असलेले शिव मंदिर, हे मंदिर देखील एका दगडामध्ये कोरलेले आहे. महाशिवरात्रीला येथील पंचक्रोशीतील बरेच भाविक या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी येतात. हे आहे या मंदिरातील शिवलिंग. आणखी एका गुहेमध्ये एक तांदळा किंवा आधीची एखादी मूर्ती असावी किंवा शिवलिंग असावे असे भासते. मंदिराच्या समोरच तुळशी वृंदावन देखील आहे. आपल्याला भगवंताचे दर्शन अगदी एकांतात घ्यायचे असेल किंवा कोणत्याही गर्दीशिवाय घ्यायचं असेल तर अशा गडांवर जरूर यावं आणि
भगवंत आणि आपण हे एकमेकांमध्ये लीन होण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे गड किल्ले. हे आहे या गडावरील तलाव. या तलावामध्ये अजून देखील पाणी आहे. तसेच या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या किल्ल्यावरून समोरच दिसणारा राजधीर किल्ला. येथील भूभागावर दगडांमध्ये खोदलेले काही खड्डे आहेत. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी चरा देखील आहेत. येथील पठारांवर बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या तसेच खळगे आपल्याला पाहावयास मिळतात. बंधूंनो, आपल्याला समोरच राजधीर किल्ला दिसत आहे आणि कळसाप्रमाणे हा समोर दिसणारा कोलधीर किल्ला. या किल्ल्यावर असलेली प्रशस्त अशी गुहा आणि व्यवस्थित बांधलेली तसेच खडकामध्ये सुंदररित्या कोरलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी निवासासाठी बरीच ट्रेकर्स मंडळी येत असतात. ही गुहा स्वच्छ आणि सुरक्षित आहे. भरपूर पाऊस असला तरी या गुहेमध्ये राहता येते. येथे आलेल्या काही ट्रेकर्स मंडळींनी या ठिकाणी जेवण केल्याचे लक्षात येते. काही चूल या ठिकाणी बांधलेल्या आहेत. येथील गुहा स्वच्छ आणि प्रशस्त अशा आहेत. जवळपास 50 ते 100 माणसं सहज राहू शकतील इतक्या मोठ्या आहेत. किल्ल्यांच्या ऐतिहासिक वास्तूंवर आपली नावे लिहून पुन्हा एकदा विद्रूप केलेले स्वरूप आपल्याला दिसत आहे. कृपया अशी नावे आपण टाकू नयेत. हा मार्ग पुढे आपण जे तलाव पाहिले होते त्या दिशेकडे जातो. या ठिकाणी आपल्याला दगडात कोरलेल्या काही पायऱ्या पुढच्या बाजूला आहेत त्या दिसतील.
हा मार्ग तलावाच्या दिशेकडे जातो. तसेच तलावाकडून पुढे आपण जे शिवमंदिर पाहिले त्या ठिकाणी जातो. या गडावरील बहुतेक बांधकामे तसेच ऐतिहासिक वास्तू पाहून पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आता परतीच्या वाटेवर आम्ही लागलेलो आहोत. येथील पठारावर देखील काही वास्तूंचे अवशेष आहेत. येथे एखादा महाल किंवा मंदिर असावे असे काही चिन्ह आहेत. काही कोरलेले दगड देखील आम्हाला पाहावयास मिळाले. तसेच पाण्यासाठी खोदलेले टाके आहे. येथे काही वास्तूंचे अवशेष आहेत. चौकोनी तसेच कोरलेले काही दगड आपल्याला पाहावयास मिळत आहेत. आता किल्ला पाहून पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणच्या या पायऱ्यांच्या मार्गावर अनेक वास्तू तसेच काही कोरलेली शिलालेख देखील आपल्याला पाहावयास मिळत आहेत. हा जो शिलालेख आहे तो फारसीमध्ये लिहिण्यात आलेला आहे. या ठिकाणी एखादा दरवाजा असावा असे वाटते. कारण काही दगडामध्ये खोबण्या आपल्याला दिसत आहेत. त्या दरवाजापरी भासत आहेत. हा मार्ग पूर्णतः दगड कोरून केलेला आहे. या मार्गावर वरून दगडाचे छप्पर देखील आहे.
या भागातून खाली उतरण्याचा मार्ग आहे, परंतु या पायऱ्या आक्रांतांनी तोडून टाकलेल्या आहेत. त्याच आक्रांतांना पुढचे पायऱ्या ह्या तोडता आल्या नाही किंवा पुढचं स्ट्रक्चर हे तोडता आले नाही असे दिसते. हा गड आता पूर्ण पाहून झालेला होता आणि आता पुढचा मार्ग आम्हाला लवकरात लवकर खाली उतरून चांदवड दिशेकडे जाणे होते. आज आम्ही चांदवड किल्ला आणि पुढे रेणुका माता मंदिर, त्याचप्रमाणे चंदेश्वर शंभूदेवाचे मंदिर पाहणार होतो. बऱ्याच दिवसांपासून आम्हाला कोलधेर, राजधेर आणि इंद्रायणी तसेच चांदवड हा किल्ला करणे होते. आज हे 4ही किल्ले पूर्ण होणार होते. सोबत रेणुका माता मंदिर तसेच चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आणि इच्छापूर्ती गणेश ही स्थाने देखील पाहून होणार होती. सध्या मार्च महिना चालू असल्यामुळे ऊन भरपूरच होते, परंतु आम्ही हा ट्रेक सकाळी 7 वाजता सुरू केला आणि आता उतरायला अंदाजे 10 वाजलेले आहे. वाटेमध्ये या गडपायथ्याचे गावकरी आपले गुरं तसेच बकऱ्या चरण्यासाठी वर गडापर्यंत नेतात. आपल्याला जर एखादा मार्गदर्शक नाही भेटला तर खाली या गावातील गुराखी आहेत, ते आपल्याला मार्ग दाखवू शकते. बकऱ्या चरण्यासाठी घेऊन येणाऱ्या मावशींकडे सोबत एक छोटेसं बकरीचं पिल्लू आहे. हे भरपूर दमल्यामुळे त्याच्यासोबत मावशी देखील हळूहळू येत आहेत. आता आम्हाला गड पायथा सहज दिसू लागला होता. तसेच आम्ही आणलेली गाडी देखील समोर दिसत आहे. त्यामुळे गड पूर्ण केल्याचा आनंद होता. ही आहे इंद्रायणी वाडी. बंधूंनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. यामध्ये काही चुका किंवा त्रुटी असतील तर त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.